तिचा एवढा मोठा ॲनिमल आहे, तिला काय आणि तिला तिच्या घरात जायचं. चुकलो त्याच्यामुळे आम्हाला चालायला लागला. तर इतकं वाईट पण नाहीये, इतकं चांगलं पण नाहीये. हाय, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या आपल्या एका न्यू ब्लॉगमध्ये. काल रात्रीच आम्ही म्हैसूरमध्ये आलो आहे आणि म्हैसूरमध्ये आल्यानंतर आम्ही वृंदावन गार्डन रिसॉर्टमध्ये स्टे केला. तर खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे. तर इथल्या अम्युनिटीज पण खूप छान आहे. तर इथे स्विमिंग पूल आहे, जिम आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी पण ऑप्शन्स आहेत आणि इथलं मेन आम्हाला फूड पण खूप छान वाटलं, म्हणजे टेस्ट पण खूप सुंदर होती. तर आज आम्ही मॉर्निंगला जो उपमा होता तो खूप सुंदर होता, खूप छान लागला तो ॲक्च्युली टेस्टला. आणि इथले रूम्स पण खूप क्लीन आहेत. तर जर तुम्ही म्हैसूरमध्ये येणार असेल तर मी नक्की तुम्हाला रेकमेंड करेल की ह्या हॉटेलला तुम्ही नक्की स्टे करा. आणि इथून जे वृंदावन गार्डन आहे तर एकदम खूप 5 to 10 मिनिट्सच्याच अंतरावर आहे. तर मस्ट विजिट. तर तुम्ही जर प्लॅन करत असाल म्हैसूरमध्ये येण्याचा तर नक्कीच या रिसॉर्टला स्टे करा, खूप छान आहे. आता आम्ही चेकआउट करणार आहे आणि चेकआउट करून आमचा नेक्स्ट प्लॅन आहे म्हैसूरचं जे फेमस पॅलेस आहे तर तिथे जाण्याचा. त्यानंतर कार्तिक आणि मिताली दोघांना ॲक्वेरियम बघायचं आहे, तर त्यासाठी मग नंतर आम्ही ॲक्वेरियमला जाणार आहे. तर झूला पण जाण्याचा प्लॅन आहे, पण बघू कसा प्लॅन ठरतो. सो आता आम्ही चेकआउट करून आता आम्ही निघालो आहे. तिकडे चालू आहे फोटोशूट, रील, व्हिडिओ. आम्ही आलो आहे आता म्हैसूर पॅलेसमध्ये. पाऊस होता, त्याच्या खूपच जोरात पाऊस होता आणि 2 मिनिटात परत पाऊस कमी पण होऊन गेला लगेच. आता पहिले तिकीट काढायचं ना, तिकीट आहे ना त्याला. आम्ही आता जब म्हैसूरच्या पॅलेसमध्ये आलो आहे तर ते पॅलेसचे त्यांनी जे मॉडेल बनवलेले वुडनचे, तर ते हे वुडनचे मॉडेल 1804 मध्ये कृष्णराजा वडियार यांनी बनवलेले होते. पॅलेसमध्ये तुम्हाला हर एक वॉलवर काही ना काही ड्रॉइंग केलेलं दिसेल. तर हे त्यांचं त्या काळचं जे सैन्य होतं तर त्याच्याबद्दल दाखवलेलं आहे. परत त्यांच्यावरती कोणकोणते दरबारी होते, कोणकोणते पायदळ, घोडेदळ, हत्तीदळ काय काय यूज करत होते ते त्यावेळी, तर ते सगळं पेंट थ्रू त्यांनी दाखवलेलं. त्या वॉलवर सगळे वडियार फॅमिलीचे फोटोज लावलेले आहेत. तर त्यांच्या प्रत्येक जनरेशनचे इथे फोटो लावले. फर्स्ट जनरेशन, सेकंड, थर्ड असं सगळ्या जनरेशनचे इथे त्यांनी त्यांच्या फॅमिलीचे फोटोज लावलेले आहेत. राजा इथे त्याच्या प्रजाला भेटायला यायचं, जी पण गेस्ट आहे रॉयल फॅमिलीजचे त्यांच्यासाठी इथे गॅलरीज, बाल्कनीज आहे आणि जे इथले सिलिंग्स आहे त्याच्यावर विष्णूचे 10 अवतार्स आहे. वरती दाखवा. राजा या एरियात यायचा. हा प्रायव्हेट दरबार आहे आणि त्या काळचा हा दिवाणखाना आहे. सगळ्या फॅमिली मेंबर एकत्र येऊन इथे सगळे सेरेमनीज, दसरा, दिवाळी सगळे. आम्ही सगळा पॅलेस बघितला आणि आता आम्ही पॅलेसच्या फ्रंट साईडला चाललोय. तर इकडे आमच्या राईट साईडला सगळे यांनी गार्डनिंग केलेलं आहे. गुलाबाची रोपं, खूप छान, किती सुंदर फुलं आहेत, मस्त, खूप छान छान फुलं लावलेली आहेत. आम्ही पॅलेस सगळं आतून बघितलं आणि राजे महाराजांचा दरबार कुठे भरायचा, मिरर किंवा त्यांच्या चेअर्स वगैरे, त्यांची जी सिल्वर चेअर की बाहेरून लोक आल्यानंतर तोप सुद्धा बघितली. तोफ बघितला आणि त्या साईडला ते पाणी कसं ओढतात ना ते पण दिलं ते तिकडे बघूया. तर खूप छान पॅलेस आहे, नक्की विजिट करा, मस्ट विजिट. येस, सुंदर आहे. कसं नियोजन असायचं ते सगळं आत दिलेलं आहे, माहिती सांगितली. आणि त्यांनी ऍक्च्युली मेंटेन पण खूप छान केलेलं आहे. ते बिलकुल कचरा वगैरे नाही आणि आपल्याला शूज, चप्पल जे काय ते बाहेरच काढावेच लागतात कारण आतमध्ये ते अलाउड. तर म्हैसूरला आल्यावर मी तर म्हणेन नक्की तुम्ही विजिट करा, खूप सुंदर प्लेस आहे. आणि मुलांना लाईट लावल्यावरती लाईट लावल्यानंतर हा पॅलेस पण खूप सुंदर. आणि आता आम्ही पॅलेसच्या बाहेर फोटो काढून ॲक्वेरियमला जाणार आहे. ह्या मितालीला नुसतं ॲक्वेरियम झू. तिचा एवढा मोठा ॲनिमल आहे, तिला काय आणि तिला तिच्या घरात जायचं आणि हा 3रा ॲनिमल, तिला तिचं घर बघायला जायचं आणि तुमचं पण.
हो ते सांग. आम्ही आता पॅलेसच्या फ्रंट साईडला आहे आणि हा पॅलेस म्हैसूरच्या जो सेंटर लोकेशन आहे तर तिथे आहे आणि या पॅलेसला अंबाविलास पॅलेस असंही बोललं जात आहे. आणि म्हैसूर सिटीमध्ये ऑलमोस्ट 7 पॅलेस आहे, त्यामुळे म्हैसूर सिटीला पॅलेस सिटी असं बोललं जातं. पॅलेस, झू आणि ॲक्वेरियम तिघं एकाच लाईनमध्ये. तर झू बघितल्यानंतर झूचा एक्सपिरियन्स सांगा तुमचा कसं. एकदम भारी. जे ॲनिमल्स आपण रिअल लाईफमध्ये जे मागच्या वेळेस नव्हते बघितले ह्यावेळेस बघितले. कात्रज झू मध्ये जेवढे ॲनिमल्स नाहीये तेवढं हे खूप मोठं आहे. आम्ही झू मध्ये चुकलो आणि त्याच्यामुळे आम्हाला लय चालायला लागला. आता लय पाय दुखतात. आमचं 3 दिवसापासून चालू होतं. कार्तिक आणि मिताली 3 दिवसापासून चालू कव्हर केलेले आहेत. त्याच्यात सगळे कोणताच ॲनिमल राहिलेलं नाही. ऑल ॲनिमल्स बर्ड्स झू मध्ये आहेत. ऑल टॉर्टॉइज आणि हिप्पोचं वजन जवळजवळ 1,500 ते 3,500 किलो एवढं आहे आणि त्यांचं आयुष्य 40 ते 50 वर्ष होतं. कार्तिक आणि मिताली गेल्या 3 दिवसापासून म्हणजे आम्ही उटी बसून कुनूरमध्ये असताना बसून कुनूर उटी झू बघायचं. पण असं वाटलं नाही की अरे झू बघितलं बोरिंग होतं वगैरे. एकदम भारी एक्सपिरियन्स. पायल्या दुखतात पण पायल्या दुखतात. एक्साइटमेंट मध्ये चालून पाय दुखायला लागले सगळ्यांचे. चला टोटल 3 किलोमीटरचं अंतर आहे. ते पाहण्यासाठी एनर्जी असायला हवी. सोबतच मिनिमम 2.5 तास लागतात फिरायला. आणि तुम्हाला ऑप्शन बॅटरीची गाडी सुद्धा आहे, त्यांनी सुद्धा पाहू शकता. तसं काही टेन्शन घेऊ नका. चला झू बघून झालं. आता आम्ही ॲक्वेरियम बघायला चाललोय. चेक युअर हाईट. ₹300 तिकीट काढून आता आम्ही एंट्री करतोय. एंट्रन्स खूप भारी खायचंय ना म्हणून. गारे अरे स्नो आहे. इकडे बघ. ए मिताली केवढा फिश आहे. ऍक्च्युअल मध्ये हा मोठा आहे बघा. नाही तुम्ही जसं रॉंग करताय बघा. नाही ते डिझाईन एवढा फिश आहे. आम्हाला बरेच वेगवेगळे डिफरंट टाइप्स ऑफ फिश बघायला इथे मिळत आहेत. आणि जसं जसं पुढे पुढे चाललोय आम्ही तसे फिश मोठे दिसायला लागले. जरी मासे मोठे भेटत दिसत असतील तरी खायला मिळणार नाही तिथे मासे, फक्त पाहायला मिळतील. कौन है ये लोग, कहां से आते हैं? आम्ही व्हेजिटेरियन, आम्हाला गरज नाही. माझ्यासोबत हे आहे ना, हिला सांगतो मी खायला नाही भेटणार. जस्ट आम्ही ॲक्वेरियम बघून बाहेर आलेलो आहे आणि मी त्याला सांगेल आता आपल्याला रिव्ह्यू त्याचा. तसं जर इतकं वाईट पण नाहीये, इतकं चांगलं पण नाहीये, पण वर्थ इट नाहीये. ₹300 खत्म. हा थोडंसं महाग आहे पण वन टाइम साठी ठीक आहे. जर आपण म्हैसूरमध्ये आला तर एकदा विजिट करा. लहान मुलांना तर ते खूप आवडेल कारण व्हरायटीज ऑफ फिशेस इथे बघायला मिळतात. तर एकदा नक्की विजिट करा. तर आता इव्हिनिंग आता झाले 6-7 o'clock आणि आता आमचा प्लॅन आहे चाय पिण्याचा. चाय पिल्यानंतर आम्ही जाणार आहोत बँगलोरला. परत यांचे फ्रेंड सचिन आहे तर त्यांच्या घरी आम्ही स्टेला जाणार आहे आणि आता चहा पितो, त्यानंतर डिनर करू आणि मग जाणार आम्ही बँगलोरमध्ये. आणि उद्या पण आम्हाला बँगलोर थोडंसं एक्सप्लोअर करायचं आहे. तर उद्या कुठे जायचं आहे नो आयडिया, पण जाणार आहे बँगलोरमध्ये. बाय बाय, टाटा, गुड बाय.